या घरात एक विपरीत घटना घडली. येते रे मी गडावर जाऊ. एकमेकांच्या साथीनं नीट सांभाळून राहा. यशवंता तू मोठा आहेस तेव्हा तुझ्यावर सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. आई तू काही काळजी करू नकोस. सावकाश जा आणि सावकाश ये. शहाणी आहेस माझी पोरं. आई पण येतो ना. आई बी अरे येतो ना, हनुमंता आई. असं काय करतोस वेड्यासारखं? आई. अरे मी येणार आहे उद्या लगेच परत. तोपर्यंत आई सप्तशृंगी आहेच की तुमच्या सोबत. येऊ मी? कोण आहे रे हा? गेले कित्येक दिवस रात्र इथेच आपल्या घराबाहेर पडून असतो. आज तरी बोलवा त्याला. आपल्या मळ्यावर राखणीला कोणीतरी हवाच आहे ना. हा राहील तिथे. अरे एक माणूस काही जास्त नाही आपल्या घरात. अगं म्हणालो मी त्याला, पण तो काही आत पाऊल ठेवायला तयारच नाही. आणि विचारलं तर काही बोलायला तयार नाही. यशवंत बरं बघतो मी काहीतरी. बाबा चला. होय. जय सप्तशृंगी. जय सप्तशृंगी. चला बाबा. काय नाव तुझं? हर्षा. मळ्यात काम करशील का? बरं घरात चल ना. अरे चल की माझ्या आईची इच्छा आहे तशी. चल. कोशिश केली पण आई डोळे उघड ना. आई डोळे उघडे बघली. आई हा आपल्याच घरात राहिलाय तो. घरात? हो आई आपण याला घरामध्ये घेऊ. आई तू म्हणू नको तुला त्रास होतो. आई चाला लवकर. कळत नाहीये. आई याला आई तू म्हणू नको. आपण घरात ठेवू ना. आई त्रास होतो. आई काय होतंय? आई काय होतंय? ए बाबा अरे चल की आता आत. कशाला मला धनी करतोस बापाचा? अरे माझी आई गेली. निदान तिची शेवटची इच्छा तर पूर्ण करू दे. आजपर्यंत कधी कोणापुढे हात जोडले नाहीत. तुझ्या पुढे हात जोडतो. चल ना घरात. आता काय करू म्हणजे तू माझा ऐकशील? येतो मी घरात, पण तुझ्या त्या सप्तशृंगीला बाहेर काढतो का घराच्या? मेल्या मड्याला आगीची भीती नाही. मला मारलं तर काय बी दुःख नाही माझ्या जीवाला. पण निस्ता विचार करून बघा, काही चुकीचं बोलतोय का मी? लई विश्वास होता ना तुमच्या आईचा आणि तुमचा त्या देवीवर. पर काही भलं झालं? मायेची पाखर काढून घेतली डोईवर. असंच 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 करते ती. ती घरात राहिली तर तुमचा तर इस्कोट होईलच आणि माझा बी. तुम्हाला हवं तर ठेवा तिला घरात, पण ती घरात असच तर म्या घरात यायचं नाही. आता तुम्ही ठरवायचं, घराचा इस्कोट करणारी देवी तुम्हाला महत्वाची का तुमच्या आईनं तुम्हाला घातलेली आहे? एक ध्यानात ठेवा, देवी आणि सुख कधी बी एकत्र नांदत. जय सप्तशृंगी. तुला सांगितलं होतं ना, अशीच एक एक करत तिला घराच्या बाहेर काढीन म्हणून.